हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि आजच्या दिवसाची सुरुवात इतकी गोड झालेली होती आणि शेवट येणार त्यापेक्षाही गोड झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे जे काही डेली रुटीन व्लॉग्स आहेत तर ते बघायला भेटतील. आज रविवार आहे, पण आज माझ्या मुलांना अजिबात उठवावं लागलं नाही बरं का. सकाळी 7 वाजेपासून उठलेले आहेत आणि तेव्हापासून आमची रंगपंचमीला सुरुवात झाली. सकाळपासून अंघोळ नाहीये, चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, काहीच नाही. 12 वाजता वरती आले. थंडीने इतकी कुडकुडत होते ना की काय सांगू. त्यानंतर मग ते फ्रेश झाले. त्यानंतर आम्ही सगळेजण आहे ना छान जेवण करत बसलो होतो आणि तेवढ्यात खालून पुन्हा गाण्यांचा आवाज आला. मग काय जेवणामध्ये काही लक्षच लागेना. मग खाली बघितलं तर सगळ्या माझ्या मैत्रिणी खाली आलेल्या होत्या. छान रंगपंचमी सुरू झालेली होती आणि आरूचं चालू झालं, "तुझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या, चल लवकर." मग आम्ही तसंच जेवण सोडून दिलं आणि सगळे भांडे किचन वाट्यावर फक्त गोळा करून ठेवले आणि तसंच ड्रेस चेंज करून आम्ही खाली आलो आणि पुन्हा मग आमची सगळ्यांची रंगपंचमी चालू झाली. घरातली कामं काय आपण दररोजच करत असतो, पण ही एन्जॉयमेंट मात्र स्पेशल दिवशीच होते. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, ते नंतर करता येईल. तर मस्त खाली आल्यानंतर एकमेकींना कलर लावला, छान-छान डान्स केले. ज्याला जसं वाटलं तो तसा डान्स करत होता. फुल एन्जॉयमेंट आम्ही करून घेतली आणि आमच्याकडे होळीच्या दिवशी काही रंगपंचमी खेळत नाही. आमच्या नाशिकला मात्र रंगपंचमीलाच रंगपंचमी खेळली जाते. 1-2 तास आम्ही खाली वेळ घालवला आणि त्यानंतर वरती आली. वरती आल्यानंतर पहिलं तर हेअर वॉश केला. थोड्या वेळ म्हटलं आराम करूया, कारण बाहेर इतकं ऊन असतं ना, की काही काम करण्याची तर इच्छा राहतच नाही. थोडासा आराम करण्याची मात्र तेवढी इच्छा असते. म्हणून थोड्या वेळ पडली, तर मला डायरेक्टली झोपच लागून गेली आणि मग मस्त 5-5:30 ला उठली आणि किचनवर इतका पसारा होता. तसं पाहायला गेलं ना, जास्त काही पसारा नव्हता. थोडेसेच भांडे होते, पण ते असे छान लाईनीशीर पूर्ण किचनवर पसरून दिलेले होते ना, त्यामुळे असं वाटत होतं पूर्ण पसारा पसाराच आहे. आणि सकाळी ना मुलांनी अंघोळी वगैरे काही केलेल्या नव्हत्या, त्यामुळे मला मशीनसुद्धा लावून द्यायचं होतं आणि मशीन लावण्यासाठी माझ्याकडे ना आज नाही डिटर्जंट नव्हतं, त्याचबरोबर मशीनचं लिक्विड जे होतं ना, ते पण नव्हतं. म्हणजे सगळं संपलेलं होतं आणि कालच मी प्लॅन केलेला होता, आज सुट्टी राहणार आहे, तर आज मस्त आपण आहे ना सकाळी-सकाळी डीमार्टला जाऊया आणि छान लिक्विड वगैरे घेऊन येऊया. तर आहोंना म्हटलं, तर आहोंचं चालू झालं, डीमार्टला नेलं की तुम्ही खूप बिल करता, त्यापेक्षा तुला काय हवं आहे ना महत्त्वाच्या त्या गोष्टी मला सांग. मी ते तुला ना Blinkitवरनं ऑर्डर करून देतो. मी खालून रंगपंचमी खेळून येईपर्यंत आहे ना, हे जे काही सर्फ एक्सेलचं लिक्विड आणि विम जेलचं लिक्विड हे घरी येऊन पोहोचलेलं होतं. Blinkitची ऑर्डर लगेच येऊनच जाते. पण दुपारी मला काही काम करायची इच्छा नव्हती, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. ऑर्डर आलेली होती हे मी बघून ठेवलेलं होतं. म्हटलं उठलं की नंतरच आपण आहे ना मशीन लावून देऊया. तर इथे मी ना पहिलं मशीन लावून दिलं आणि जे काही कलरचे कपडे होते ना, तर ते हातानेच मी वॉश करून घेणार आहे. ते भिजत ठेवले आणि बाकीचे जे काही कपडे होते ते मशीन लावून दिलं. आता जे काही विम लिक्विड आहे ना, तर हे मी फक्त जेव्हा नॉन-व्हेजचे भांडे राहतात ना, तर तेव्हा जास्त यूज करते. दररोज मात्र मी भांडे घासण्यासाठी ना साबणच वापरते. त्याच्यामध्ये माझा विमचा साबण असतो आणि कधीतरी एक्झोचा पण आणत असते आणि आणि खूपच वेळा जर हेच यूज करून जर कंटाळा आला ना, तर मग असं वाटतं चला थोडंसं चेंज करूया. तर मी पतंजलीचा सुद्धा साबण वापरते. पण एवढेच जे काही साबण किंवा लिक्विड आहे हेच वापरते. बाकी दुसरं मी कधीही दुसरं ट्राय केलेलं नाही भांड्यांसाठी तरी स्पेशली. हे 3च साबण मला आवडतात आणि विमचंच लिक्विड मला आवडतं. तर त्यानेच मी भांडे किंवा किचन वाटा क्लीन करते, टाईल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही सुद्धा कोणते सोप यूज करतात किंवा यातला कोणता बेस्ट आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर सगळे जे काही भांडे होते ना ते मी मोकळे करून घेतले. रविवार म्हटलं की आपल्या घरामध्ये नॉन-व्हेज बनलंच पाहिजे. तर सकाळी-सकाळीच मी आज नॉन-व्हेज बनवून घेतलेलं होतं आणि जे काही भांडे होते ना नॉन-व्हेजचे तर ते मी गरम पाण्याने धुवून घेत होती. सध्या मी केटलवरती वापरायला काढलेली आहे, पण तिचा इतका वापर करून घेते की काय सांगू. आता सुद्धा मी त्यामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं. 5 मिनिटामध्ये असं खळखळ पाणी उकळून जातं, पण लाईट बिलही तेवढंच येतं. आणि घाईघाईमध्ये जेव्हा आपण कामं करतो ना, तेव्हा विसरून पण जातो की गरम पाणी की काय. तर मी पण आता इथे ना खरंच 2 मिनिटासाठी तरी विसरलेली होती. मुलं आले होते त्यांच्याशी बोलत होती आणि तेवढ्यात विसरून सुद्धा गेले आणि मस्त थोडासा माझ्या हाताला चटका सुद्धा बसला. कारण केटलमधलं पाणी खरंच गरमच असतं. तर सगळे जे काही भांडे आहे ना, ते म्हटलं आधी स्वच्छ धुवून घ्यावे. कारण नॉन जेव्हा बनलं जातं ना, पहिल्यांदा मी ते ना गरम पाण्यानेच धुते आणि त्यानंतरच मग भांडे घासायला सुरुवात करते. भांडे काय पटकन घासले जातात. पण खरकटं बाजूला करायचं, आधी भांडे धुवून घ्यायचे, ह्या गोष्टीला जरा जास्त वेळ लागतो आणि एकदा घासायला सुरुवात केली की मग काय क्विकली लगेच आपले भांडे पटकन क्लीन होऊन जातात. आता हे सगळे भांडे मी पटकन आहे ना धुवून घेतले आणि त्याचबरोबर बेसिंग जे होतं ना, ते पण स्वच्छ घासून घेतलं आणि नंतर आता पटापट हे भांडे घासून घेते.
अतिघाई संकटाला नाही, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. पटापट भांडे घासत होते आणि तेवढ्यात हातातून आहे ना कप खाली बेसिंगमध्येच पडला बरं का आणि लगेच फुटून गेला. कधी-कधी तर किती वेळा पडतो तरी फुटत नाही आणि आज काय झालं काय माहिती त्याला लगेच फुटला 2 मिनिटामध्ये. पण आता घरामध्ये कसं आपण एकटं असतो त्यामुळे काही वाटत नाही. अशा छोट्या-मोठ्या चुका आपल्याकडनं होतच असतात. पण बोलणारं घरामध्ये कोणी नसलं ना मग काही वाटत नाही. पण तरीसुद्धा ना आपलं मन आपल्याला खात असतं. उगाच आहे ना आपल्याकडनं फुटून गेला, हळू करायला पाहिजे होतं, काय घाई झालेली होती काय माहिती. असं आपल्या मनामध्ये चालूच असतं. जसं माझं आत्ता मनामध्ये चालू आहे. कसली घाई होती काय माहिती. जरा हळू भांडे घासले असते तर काय बिघडलं असतं. जरी कोणी बोलायला नसलं तरी मन तर आपलं खातं ना स्वतःचं स्वतःशी. तुमच्या बाबतीत असं कधी होत असेल ना, होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर सगळे भांडे मी इथे मस्त घासून घेतले आणि थोडासा किचन वाटा पण क्लीन करून घेणार आहे. पण आत्ता आहे ना फक्त वरच्या वरच थोडंसं जेवढं मोकळं आहे ना तेवढंच मी घासून घेणार आहे. कारण संध्याकाळचं अजून जेवण बाकी आहे आणि ज्या दिवशी घरामध्ये नॉन-व्हेज बनलं जातं आता तुम्हाला माहितीच आहे. पण तरीसुद्धा जे काही माझे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी ज्या दिवशी घरामध्ये नॉन-व्हेज बनलं जातं ना, त्या दिवशी मी किचन वट्टा, गॅस शेगडी, थोडीशी टाईल्स वगैरे हे सगळं घासून घेत असते, स्वच्छ धुवून घेते आणि नंतरच दुसऱ्या दिवसाला सुरुवात होत असते. आज मी खूप पटापट कामं आवरत होती, पण आज माझी कामं आहे ना उरकतच नव्हती. इतकं म्हणजे स्पीड होता तरीसुद्धा ना काम आवरतच नव्हतं माझं. घड्याळ मात्र इतकं पटपट पळत होतं की काय सांगू. आज माझं पूर्ण लक्ष फक्त घड्याळाकडे होतं कारण 8:30 वाजेपर्यंत छान तयारी करून आहे ना आम्हाला सगळ्या जणींना टेरेसवर जायचं होतं. कारण आज आहे वुमन्स डे, तर वुमन्स डेचं आम्हाला छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं. काय केलं तर ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. किचनमधली आता सगळी कामं आवरून झाली. किचन मस्त असं क्लीन झालेलं आहे आणि ह्या प्लेटकडे जरा तुम्ही दुर्लक्ष करा कारण सकाळचीच प्लेट अजून मी तशीच ठेवलेली आहे झाकून. असं आपण करतच असतो. तर चला मशीन पण माझं इकडे झालेलं होतं. आता कपडे मला वाळत टाकून घ्यायचे होते आणि पण त्याआधी ना मला श्लोकला मेडिसिन देऊन घ्यायचं होतं कारण त्याला सध्या आहे ना ताप येतोय, जातोय आणि मेडिसिनचा जोपर्यंत पॉवर असतो ना तोपर्यंत तो एकदम मस्त खेळत असतो. म्हणजे त्याच्याकडे बघून तो कोणी म्हणणार पण नाही की हा आजारी आहे. पण जेव्हा आपण ताप अंगामध्ये भरतो की मग शांत बसून राहतो, झोपून घेतो तर असं असतं त्याचं. आणि सर्दी खोकला पण आहे थोडा-थोडा. तर मग म्हटलं चला आता त्याचं मेडिसिन देऊन घेऊया कारण सकाळी दिलं नाही, दुपारी दिलं होतं आणि आता म्हटलं विसरून जाण्यापेक्षा आत्ताच दिलेलं बरं. आता दिवसातून 3 वेळा मेडिसिन द्यायचं होतं, पण सकाळी तोच घरामध्ये नव्हता, तर कसं देणार? मग त्यापेक्षा आता 2 डोस तर गेलेले आहे आणि मेडिसिन घेताना तो जास्त काही त्रास देत नाही. पण अँटिबायोटिक जर दिलं ना, मग खूप नाटकं करतो. पण मी जर दिलं तर मग घेतो. थोडंसं चिडते वगैरे, त्यामुळे मग तो घेऊन टाकतो. जास्त काही नाटकं करत नाही. फक्त साखर वगैरे, साखर एका बाजूला, पाणी एका बाजूला, सगळं रेडी ठेवावं लागतं. पण आहोंनी दिल्यानंतर मात्र बापरे! इतके नाटकं करतात ना दोघं जण, की काय सांगू. त्याला मेडिसिन देण्याच्या आधीच आहे ना, मी त्याला सांगून ठेवलेलं होतं, तुझ्या टीचर आपला व्हिडिओ बघता बरं का आणि जर तू मेडिसिन घेताना नाटकं केले, तर उद्या तुला टीचर रागवणार आणि तुला स्टार पण नाही देणार आहे. तर जबरदस्तीची का होईना चेहऱ्यावर स्माईल, थोडं हसत-हसत त्याने ते मेडिसिन घेतलं. लहान मुलं सगळे सिरप पितात, पण अँटिबायोटिक जर त्यांना दिलं ना, इतके नाटकं करतात, किती ते रडगाणं आणि काही जण तर व्हॉमिटिंग पण करतात. श्लोक आणि आरू हेच करायचे, पण आत्ता जरा आहे ना, कमी झालेलं आहे प्रमाण. तर इथं टीचरमुळे का होईना ना, तो त्याने जे काही सिरप होतं ना, ते पिऊन घेतलं. चेहऱ्यावर जबरदस्तीची स्माईल आणून का होईना ते पिलं. पिणं जास्त महत्त्वाचं होतं. कालचे सुकलेले कपडे मी अजूनही काढलेले नव्हते आणि तुम्हाला माझी सवय माहितीच आहे. जेव्हा मी कपडे वाळत टाकण्यासाठी येते ना, तेव्हाच हे सुकलेले कपडे काढून घेत असते आणि आज तर मला दिवसभर जमलंच नाही, म्हणजे वेळच नव्हता असं म्हटलं तरी चालणार आहे. मी प्रत्येक वेळेस म्हणत असते, प्रत्येक रविवारी ना हा निवांत असतो, धावपळीचा असतो. पण आजचा जो काही रविवार होता ना, तो खऱ्या अर्थाने धावपळीचा होता. थोडासुद्धा मला वेळ भेटत नव्हता आणि त्यातल्या त्यात मी झोपसुद्धा काढली. त्यामुळे माझी ही सगळी कामं आहे ना पेंडिंग राहिली. इतका उशीर झाला म्हणजे डायरेक्ट संध्याकाळ झाली होती कपडे वाळत टाकण्यासाठी किंवा मशीन लावण्यासाठी. पण चला आजचा दिवस आहे एकदम मस्त एन्जॉय केलेला आहे. शेवटी आज वुमन्स डे आहे ना, थोडंसं आपल्या मनासारखंही वागलं पाहिजे. प्रत्येक काम आहे ना त्याच्या त्याच्या वेळेला झालं ना, तरच दिवस चांगला गेला असं मला वाटतं. पण कोणत्याही वेळेला कोणतंही काम करायचं, मग त्या दिवशी असं वाटतं ना, आजचा दिवस आहे ना जरा बोरिंगच होता. एकही काम वेळेत झालं नाही, असं होऊन जात असतं. आता हा माझा स्वभाव आहे आणि आज मला तसंच वाटत होतं. कोणत्याही वेळेला कोणतंही काम, त्यातल्या त्यात किचन वट्टा इतका भरलेला होता. बापरे! ते बघून तर मला आहे ना, खरं सांगू का, किचन वट्टा क्लीन करण्याचीच इच्छा नव्हती बरं का. पण आता करावं तर लागणारच होतं. तर चला आता फायनली माझी घरातली सगळी कामं आवरून झाली. त्यानंतर मी अशी ही छान साडी घातली, मस्त तयारी केली, साधी सिंपल तयार झाली आणि वरती आलो आम्ही. वुमन्स डेचं आम्ही खूप मोठं सेलिब्रेशन केलं नाही, पण आईस्क्रीमची पार्टी केली. पहिलं तर आमचं चाललं होतं, की केक कट करूया, पण सगळ्यांनाच आवडतो असं नाही. मग मग ठरवलं, की चला उन्हाळा पण लागलेला आहे, तर मग आईस्क्रीमचीच पार्टी करूया. तर आम्ही मस्त छोटीशी अशी आईस्क्रीमची पार्टी केली आणि त्याचबरोबर आहे ना, खूप साऱ्या गप्पासुद्धा मारल्या आणि लेडीजचं एकच असतं, सगळ्याजणी एकत्र जमल्या ना, की मनमोकळ्याने गप्पा मारायच्या. तर थोडेसे व्हिडिओ घेतले, खूप सारे फोटोज घेतले आणि असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तुम्ही कसं केलं नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर खाली आलो, तर खाली मॅच चालू
चालू होती आणि आज आपण जिंकलो सुद्धा होतो. तर आहे की नाही आजचा दिवस खूप गोड, इतका छान दिवस होता ना आजचा, की काय सांगू. म्हणजे प्रत्येक रविवारपेक्षा आजचाच रविवार खूप छान गेलेला आहे माझा. जेव्हा पण बाहेर फटाके फुटतात किंवा एरोप्लेन येतं ना, तेव्हा श्लोकला वरती उभं राहून ते बघायचंच असतं. काय आनंद भेटतो त्याला ना, त्यालाच माहिती. तर फटाके जसे चालू झाले ना, तसा तो बाहेर गॅलरीमध्ये उभा होता. जेव्हा पण इंडिया जिंकते ना, तर तेव्हा प्रत्येक इंडियन जिंकत असतो आणि त्यावेळेला किती प्राउड फील होतं ना, तर तुम्ही सगळेजण ते फील करत असाल. तर आजच्या दिवसाची सुरुवात जितकी गोड झाली ना, त्यापेक्षाही गोड आजचा दिवसाचा शेवट होता. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रूटीन व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.